नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जात आहोत माउंट आबूला. राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन म्हणजे माउंट आबू. माउंट आबू हे सिरोही जिल्ह्यामधील अरवली पर्वत श्रेणीमधील उंच असं एक शिखर आहे. आज आपण तेच पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी जर तुम्ही बाय ट्रेननी येत असाल तर तुम्हाला सगळ्यात जवळ स्टेशन म्हणजे आबू रोड हे स्टेशन आहे. तर तिथे तुम्ही उतरल्यानंतर तुम्हाला इथे लोकल बसेस, प्रायव्हेट टॅक्सी किंवा शेअरिंग टॅक्सी हे ऑप्शन अवेलेबल आहेत. तिथून तुम्हाला 30 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायचं आहे रेल्वे स्टेशनपासून ते किमान माउंट आबू हिल स्टेशनपर्यंत. तर सगळ्यात आधी आपण जर प्रायव्हेट टॅक्सीने येत असाल किंवा शेअरिंग टॅक्सीने येत असाल तर 800 ते 1000 रुपये हे तुमच्याकडून चार्जेस ते घेतात. आणि लोकल बसने जर तुम्ही येत असाल तर 100 ते 80 रुपये हे तिकीट आहे. तर सगळ्यात आधी आज आपण तिथलं मेन सेंटर म्हणजे नक्की लेकला जात आहोत. सकाळ सकाळचा हा ब्युटिफुल असा व्ह्यू आहे नक्की लेकचा. नक्की लेक हे अगदी मेन सेंटर आहे माउंट आबूचं आणि नाईट व्ह्यू हा अगदी छान असतो नक्की लेकचा. नाईट व्ह्यूला जर तुम्ही जात असाल तर तिथे तुम्हाला भरपूर अशा वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला मिळतील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत तिथे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी अवेलेबल आहेत नक्की लेकमध्ये. जर तुम्हाला माउंट आबूला व्हिजिट करायचं असेल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये तुम्ही माउंट आबूला व्हिजिट करू शकता. आणि नक्की लेकच्या परिसरामध्ये भरपूर असे शॉप्स अवेलेबल आहेत शॉपिंगचे. तिथे भरपूर असे स्टॉल्स आहेत किंवा दुकानं आहेत. आणि ही आहे माउंट आबूची फेमस रबडी, मारवाडी रबडी असे म्हणतात याला. आणि खाण्यापिण्याचे भरपूर असे स्टॉल तिथे अवेलेबल आहेत. आणि ही मारवाडी रबडी आहे आबूची सगळ्यात फेमस रबडी. नक्की एकदा ट्राय करा. भरपूर असे फेमस शॉप्स तिथे अवेलेबल आहेत. चॉकलेट रूम शॉप असेल किंवा इतरही शॉप्स तिथे अवेलेबल. हे आहे देलवाडा मंदिर. या मंदिराचा इतिहास मधील 11व्या ते 13व्या शतकामधील हे मंदिर आहे. आणि हे 5 जैन मंदिराचा एक समूह आहे. त्यामुळे हे मंदिर अगदी फेमस आणि प्राचीन मंदिर म्हणून ओळखलेलं जातं. त्या परिसरामध्ये सुद्धा शॉपिंगचे स्टॉल किंवा शॉपिंग करण्यासाठी भरपूर असे ऑप्शन अवेलेबल आहेत. आणि इथे तुम्ही शॉपिंग करू शकता. तिथे तुम्हाला राजस्थानी चप्पल्स अवेलेबल आहेत, कपडे अवेलेबल आहेत राजस्थानी, असे भरपूर असे स्टॉल किंवा दुकाने तिथेही सुद्धा अवेलेबल आहेत मंदिराच्या परिसरामध्ये. आणि हे शॉप आहे ना मंदिराच्या एंट्रन्सलाच आहे. आणि या शॉपची खासियत म्हणजे ही तुम्हाला तुमच्या आडनावाच्या नेम प्लेट्स बनवून देतील. आणि अगदी छान, आणि हे सर्व त्यांनी स्वतः बनवून देतात. अगदी तुम्हाला मंदिराचं दर्शन होऊपर्यंत हे तुम्हाला नेम प्लेट रेडी करून देतात. तुम्हाला परचेस करायचं असेल तर नक्की इथून परचेस करा तुमच्या आडनावाची नेम प्लेट. आणि खूप छान बनवून देतात अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये. आणि त्याचबरोबर त्या मंदिराच्या परिसरामध्ये तुमच्या घरासाठी डेकोरेशन पीसेस जर तुम्हाला घ्यायचे असतील तर राजस्थानी स्टाईलमध्ये भरपूर असे घरासाठी आपल्या डेकोरेशन पीसेस अवेलेबल आहेत. ते तुम्ही परचेस करू शकता. त्याचबरोबर आपण नेक्स्ट जात आहोत तोड रॉकला. तोड रॉक म्हणजे हा जो दगड आहे ना तो मेंढकसारखा दिसतो म्हणून याला तोड रॉक असे म्हणतात. तोड रॉकला जाण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ना 250 पायऱ्या वर चढून जावं लागेल. आणि रस्त्यामध्ये तुम्हाला ना एक चंपा केव्स म्हणून दिसेल. या चंपा केव्हचा इतिहास म्हणजे इथे स्वामी विवेकानंदांनी 1891 मध्ये ध्यान केलं होतं. आणि हे ते मंदिर आहे जिथे स्वामी विवेकानंदनी ध्यान केलं होतं. आणि हे तुम्हाला तोड रॉकला जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा तुम्हाला हे मंदिर पाहायला मिळतं. आणि जेव्हा तुम्ही वर 250 पायऱ्या चढून जाता आणि तुम्हाला हा ब्युटिफुल व्ह्यू पाहायला मिळतो तो म्हणजे नक्की लेकचा. अगदी छान असा ब्युटिफुल व्ह्यू आहे. पण ट्रेकिंगची सवय आणि ट्रेकिंग करायला आवडतात त्या लोकांनी नक्की तोड रॉकला व्हिजिट करा.
आणि अगदी सुंदर असा व्ह्यू तुम्हाला इथून पाहायला मिळतो. तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर उद्याचा डे 2 हा व्लॉग असेल, त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण गुरु शिखरची माहिती देणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून आणि भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.